नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी याची व्याख्या आणि पेडागॉजीची ओरिजिन अँड डेफिनेशन बघूयात. तर मित्रांनो, बालविकास म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंड अवस्थेपर्यंत होणारा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आणि भावनिक बदल. मित्रांनो, यामध्ये आपण बालकाची वाढ कशी होते, विकास आणि परिपक्वता या 3 संकल्पनांचा अभ्यास करतो. बालविकास शिकण्यामागचा उद्देश बालकांचा विकास योग्य दिशेने होत आहे की नाही हे समजून घेणे आणि त्यावर अभ्यास करणे. त्यानंतर अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजी याचा अर्थ होतो मुलांचे शिक्षण कसे प्रभावीपणे करावे यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, तंत्रे आणि धोरणे म्हणजे अध्यापनशास्त्र. अध्यापनशास्त्राचा उद्देश प्रत्येक बालकाच्या शिकण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या असतात. कोणाला खूप लवकर समजते तर कोणाला तीच गोष्ट समजायला वेळ लागतो. तर अशा हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या गरजानुसार त्यांना शिक्षण देणे हा अध्यापनशास्त्राचा उद्देश आहे. पेडागॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे आणि पेडागॉजी तर यामध्ये PAIS म्हणजे चाइल्ड अँड अगोगोस म्हणजेच लीडर किंवा गाईड. तर मित्रांनो, हा जो शब्द आहे पेस प्लस अगोगोस म्हणजेच पेडागॉजी म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मुलांना मार्गदर्शन करणारा. सुरुवातीला पेडागॉजी म्हणजे मुलांना मार्गदर्शन करणारा असाच अर्थ होता. प्राचीन ग्रीसमध्ये पेडागॉगोस हा असा दास किंवा स्लेव होता जो मुलांना शाळेत घेऊन जायचा आणि त्यांची देखरेख करायचा. यापासूनच पेडागॉजी हा शब्द उदयास आला. यानंतर पेडागॉजीचे काही अप्रोच आहे. तर यामध्ये 5 अप्रोच आहे. रचनावादी दृष्टिकोन, सेकंड सहकार्यवादी दृष्टिकोन, थर्ड चौकशी आधारित दृष्टिकोन, फोर्थ समग्र दृष्टिकोन आणि फिफ्थ परावर्तनीय दृष्टिकोन. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर पेडागॉजी हा जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतून आला आहे आणि पेस प्लस अगोगोस म्हणजेच पेस मीन्स PAIS, पेस मीन्स मूल किंवा बालक आणि अगोगोस म्हणजे मार्गदर्शक किंवा नेता, लीडर ऑर गाईड. तर अशा प्रकारे पेडागॉजी म्हणजे मुलाला मार्गदर्शन करणारा आणि प्राचीन ग्रीसमध्ये पेडागोगोस म्हणजे दासलेव जो मुलांची देखरेख करायचा, मुलांना शाळेत घेऊन जायचा. अशा प्रकारे पेडागॉजी या शब्दाची थोडक्यात माहिती. तर आता आपण आपले महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते सुरू करूया. प्रश्न पहिला, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? तर अभिजात अभिसंधान उपपत्तीचा जनक इव्हान पॅव्लव आहे. इव्हान पॅव्लव हा वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे आणि अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ती कुत्र्याच्या लाळ उत्पादनावर प्रयोग करण्यात आली होती. प्रश्न दुसरा, साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर साधक अभिसंधान उपपत्ती BF स्किनर यांनी मांडली आणि ही जी साधक अभिसंधान उपपत्ती आहे ती उंदीर आणि कबूतर या प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला. प्रश्न तिसरा, समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती कोणी मांडली? तर या ठिकाणी 3 शास्त्रज्ञ आहे, कोहलर, मॅक्स वर्दायमर आणि कोर्ट कॉफका. आणि मित्रांनो, समाकारवादी किंवा समष्टीवादी या उपपत्तीलाच मर्मदृष्टीमूलक, सबुद्ध अध्ययन, समग्रवादी उपपत्ती देखील म्हणतात. आणि या उपपत्तीचा जो प्रयोग आहे तो एका माकडावर करण्यात आला होता ज्याचे नाव सुलतान असे होते. प्रश्न चौथा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? उत्तर थॉर्नडाईक. ही उपपत्ती महत्त्वाची आहे, यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. आणि प्रयत्न प्रमाद ही जी उपपत्ती आहे ती मांजर या प्राण्यावर करण्यात आली. प्रयत्न प्रमाद उपपत्तीलाच चुका आणि शिका असे देखील म्हणतात. प्रश्न 5वा,
अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? तर अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डेव्हिड आसुबेल किंवा असुबेल यांनी मांडली. अध्ययन व अनुदेशन उपपत्तीचा भर ग्रहण क्षमता पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळविण्यावर होता आणि अध्ययन व अनुदेशन उपपत्तीलाच अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती असे देखील म्हणतात. विषय बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न पहिला, मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली? उत्तर ग्रीक. प्रश्न दुसरा, प्राचीन मानसशास्त्राचे जनक कोण आहे किंवा मानसशास्त्राचे जनक कोण आहे? उत्तर ॲरिस्टॉटल. प्रश्न तिसरा, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर विल्यम वुंड. प्रश्न चौथा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? उत्तर मॅकडुगल. प्रश्न पाचवा, मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे? तर उत्तर डी ॲनिमा ॲरिस्टॉटलचा आहे. प्रश्न सहावा, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? उत्तर सिग्मंड फ्राईड. महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली? उत्तर डॅनियल गोलमन. प्रश्न दुसरा, प्रभुत्व संपादन उपपत्तीचा जनक कोण आहे? उत्तर डॉक्टर ब्लूम. प्रश्न तिसरा, ज्ञानात्मक उपपत्ती कोणाची आहे? उत्तर जेरोम ब्रूम. प्रश्न चौथा, क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे? उत्तर कर्ट लेविन. प्रश्न पाचवा, स्किनर यांनी कशावर प्रयोग केला? तर स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला. प्रश्न सहावा, अध्ययन प्रतिमानाचे जनक कोण आहे? उत्तर ब्रूस जॉईस व मार्शविल. पार्ट 4. प्रश्न पहिला, वाढ ही डॅश डॅश स्वरूपाची असते? उत्तर अनिश्चित. प्रश्न दुसरा, वाढ ही डॅश डॅश संकल्पना आहे? उत्तर संख्यात्मक. प्रश्न तिसरा, विकास ही डॅश डॅश संकल्पना आहे? उत्तर गुणात्मक. प्रश्न चौथा, वाढीचा क्रम डॅश डॅश असतो? उत्तर निश्चित. प्रश्न पाचवा, वाढीच्या तुलनेत डॅश डॅश ही व्यापक संकल्पना आहे? उत्तर विकास. प्रश्न सहावा, वाढ ही डॅश डॅश फरक दर्शवते? उत्तर व्यक्तिगत. शिक्षक पात्रता परीक्षा 2025. महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, बोधात्मक विकास उपपत्ती कोणी मांडली? उत्तर जीन पियाजे. प्रश्न दुसरा, स्किनर यांची साधक अभिसंधान या उपपत्तीचा प्रयोग कोणत्या पक्ष्यावर करण्यात आला? उत्तर कबूतर. प्रश्न तिसरा, अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास कोणते अध्ययन म्हणतात? उत्तर मर्मदृष्टीमूलक. प्रश्न चौथा, 5 वर्षाच्या बालकाचा विकास किती टक्के होतो? उत्तर 80%. प्रश्न पाचवा, मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती यामध्ये कोणत्या 2 घटकाचा समावेश होतो? उत्तर अनुकरण व निरीक्षण. प्रश्न सहावा, अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला? उत्तर कुत्रा.